आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी बीटरूट पराठ्याची रेसिपी। यासाठी मी घेतलेलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला आणि मॅजिक मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण बीटरूट हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं मिक्स करता येईल। यानंतर आपण बीटरूट हे सर्व गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। कोथिंबीर ॲड करायची आहे। मळून झाल्यानंतर आपण घडीची चपाती लाटतो तशी घडी घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि तवा गरम करायला ठेवायचा आहे। लाटून झाल्यानंतर आपण व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे। बीटरूट पराठा भाजताना आपल्याला कलर चेंज न झाल्यामुळे कच्ची आहे का भाजलेले हे कळत नाही, पण आपलं व्यवस्थित लालसर होईपर्यंत कुरकुरीत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर बीटरूट पराठा रेडी होतो। हा लहान मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे आणि टिफिनला पण हा